अंजली दवानी यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली। वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांनी भेट घेतली आहे। गौरी गर्जे मृत्यू प्रकरणी मुख्यमंत्र्यांची भेट त्यांनी घेतली। नीलम गोऱ्हे आणि गौरीचे आई वडील सुद्धा यावेळी अंजली दवानी यांसोबत उपस्थित होते। की ते सुटत नव्हते, ते आम्ही त्यांच्यासोबत बोललो। त्यांनी आम्हाला पूर्ण विश्वास हे केलं की ते आम्ही आता मी स्वतः लक्ष घालून सगळी चौकशी शेवटपर्यंत तुमची साथ देईल म्हणून। आणि मला पूर्ण विश्वास आहे ते जे बोलले ते करतील। त्याच्यामुळे माझ्यात आता काहीच कसलेच आता हे नाहीये की गैरसमज नाही की काही होत नाही म्हणून। आणि इथपर्यंत आणलं आतापर्यंत, जोपर्यंत माझी गौरी माझ्या लक्षात आहे तोपर्यंत अंजलीताई आणि नीलमताई यांना मी कधीच विसरणार नाही। ज्यांचं कोणी नाहीये त्यांच्या त्या येतात, ज्यांचं कोणीच नाहीये त्यांच्या त्या येतात। शंका होती सगळे, कारण एवढे दिवस 12-13 दिवस होऊन बी आणखीन काही आरोपी मोकाट आहेत या काही आमच्या शंका होत्या। आता काही तपास शांती आहेत, आम्हाला सांगितलं तपास अधिकाऱ्यांनी, ते साहेबांना आम्ही सगळं शेअर केले आणि त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की तुमची मुलगी काय माझी मुलगी काय। आणि आताच आमच्या मिसेसनी सांगितल्याप्रमाणे अंजलीताई आणि नीलमताईने आम्हाला राहण्याची असो कोणची पण सोय त्यांनी कमी पडून दिलं नाही। एक लेखी निवेदन सुद्धा आम्ही त्यांना सादर केलं, ज्याची प्रत आम्ही तुमच्याकडे देतोय। त्याच्यामध्ये 498 सुद्धा गुन्हा दाखल झालेला आहे। तर ज्या प्रकारचा छळ तिचा होत होता तो पाहता ही केवळ आत्महत्या नसून खून आहे अशा प्रकारची भूमिका आणखीन निष्कर्ष तिच्या कुटुंबियांचा आहे। तर या संदर्भामध्ये एका उच्चस्तरीय महिला IPS अधिकाऱ्याला मी नेमतो, जेणेकरून ही देखरेख व्यवस्थित होईल। अधिक त्यांचा जो जबाब दिलेला आहे तो आम्ही नोंदवून पोलीस घेत आहेत आणि फोरेन्सिकचे रिपोर्ट आल्यावरती पुढे अजून या गोष्टीला वेग मिळेल। आणि कुठलाही कोणाचाही त्यांच्यावर माननीय मुख्यमंत्र्यांवर दबाव नाही आहे आणि कुठलाही दबाव किंवा कुठलाही हस्तक्षेप मी सहन करणार नाही असं देखील त्यांनी सांगितलं। काल दिवसभर वरळी पोलीस स्टेशनमध्ये आम्ही जे बघितलं आणि ज्या गोष्टी आम्ही त्याचे जे कॉल रेकॉर्ड्स बघितले, अमुक CCTV फुटेज बघितलं, अनेक गोष्टी जेव्हा आम्ही बघितल्या आणि तिथली असलेली पोलिसांची ॲटिट्यूड बघितली, तेव्हा खात्री पटली होती की इथे आपल्याला योग्य कारवाई होणार नाही असं जेव्हा आम्हाला वाटलं, तेव्हा आम्ही फडणवीसांची वेळ मागितली। नीलमताईंनी देखील त्यांना मेसेज केला आणि आज आम्हाला फडणवीसांनी भेटायला बोलवलं, कारण बीडहून आई वडील आले होते। तर काही महत्त्वाच्या गोष्टी ज्या मांडायच्या होत्या की एकतर त्या मुलीला वरनं उतरवताना, गळफास घेतलेला उतरवताना गळ्याचीच नाही तर पंख्याची सुद्धा गाठ सोडवली गेली होती। हे अतिशय सस्पिशियस होतं।